मनसेच्या केंद्रीय समितीची आज सकाळी 8 वाजता शिवतीर्थावर बैठक, तर 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा उद्या भव्य मोर्चा, आंदोलनासाठी बच्चू कडू आज हजारो कार्यकर्त्यांसह ट्रॅक्टर घेऊन नागपूरकडे निघणार। मोर्चा आधी बावनकुळेंकडून कडूंना बैठकीचं निमंत्रण। नागपुरात अरहम अॅनिमल अॅम्ब्युलन्सचा शुभारंभ, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अरहम अॅनिमल अॅम्ब्युलन्स सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। लंडनमधून आलेल्या वाघनखांचं उद्यापासून कोल्हापुरात प्रदर्शन, कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी ही वाघनख पाहता येणार। देशात यापुढे क्रिप्टोकरन्सी मालमत्ता मानली जाणार, त्यावर मालकी हक्काचा दावा केला जाऊ शकतो, मद्रास उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल। दिल्लीच्या अशोक विहार परिसरामध्ये 20 वर्षीय तरुणीवर ऍसिड हल्ला, दुचाकीस्वाराकडून तरुणीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न, बचावावेळी पीडितेचे दोन्ही हात भाजले। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अगस्ती नदीला पूर, नदीवरील पूल वाहून गेला। चिंचोडी, खुर्द आणि रायते गावातील वस्त्यांचा संपर्क तुटला। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस वादळी पावसाची शक्यता, कांदा, सोयाबीन, कापूससह मका, टोमॅटो, भाजीपाल्यासह इतर पिकांचं यामुळे नुकसान।